जेवलीस का ग तू? हो मी जेवले. तुम्ही जेवलात का? हो. आणि दिव्या? हो सीताई जेवली. आज पहिल्यांदा असं झालंय की सगळेजण आपापल्या खोलीत जेवले. काय करायचं कळतच नाही. उर्मिला चिडलीये, दिव्या चिडलीये. सगळेजण एकमेकांसमोर आले तर भांडतील की काय असं वाटतंय. सीताई मला असं वाटतंय की आमच्या येण्यामुळे घरात वाद सुरू झाले. नाही रे, नाही नाही नाही, असं काही नाहीये चंदन. तू टेन्शन नको घेऊ, हे सगळं नीट होईल. पण सगळं नीट कसं होईल? सगळे समजूतदार आहेत खरं तर, पण ही अशी परिस्थिती आली, काय करायचं? यासाठी काहीतरी आयडिया तर करावी लागेल. मला काय वाटतंय, उर्मिला काकू आणि वंदना काकू दोघी मनाने खूप चांगल्या आहेत. त्यांच्या मनात असं काही त्यांनी धरून नाही ठेवलंय, फक्त गैरसमज आहेत त्यामुळे हे सगळे वाद होत आहेत. सो आपण हे गैरसमज दूर करूया. पण म्हणजे काय करायचं? काहीतरी विचार करा. हे सगळं थांबायला हवं. एक्झॅक्टली. शिवा, आशू, आपण काय हवं ते करू, पण सगळ्यांची मनं जुळली पाहिजे यार. यासाठी ना आशूने एक कमाल आयडिया केली. काय? परफेक्ट. आय मीन हे जर वर्कआउट झालं तर माझी काहीच हरकत नाही. अरे का नाही होणार वर्कआउट? 100% होईल. काय आहे, एक तर सगळ्यांना जेलप व्हायला मिळेल, वीकेंड गेटावे त्यामुळे अनवाइंडही होतील, आणि मी रिसॉर्टही बघून ठेवलंय. आई सगळं प्लॅनिंग झालंय. खूप छान. हे असं झालं ना तर म्हणजे उर्मिला, बाई, आजी, वंदनाताई सगळे एकत्र येतील. त्यांना एकमेकींशी बोलायचं निमित्तच मिळेल. हे बघा, त्या तिथे कशा एकत्र येतील यासाठी पण आयडियाज आहेत. चांगलंय. आता भाऊ पण येत आहेत. ते असले ना की सगळेजण ऐकतील. मग तर झालंच. अरे मग चला, वाट कसली बघतोय, लागू तयारीला. चला. पण सगळ्यांना कन्व्हिन्स कसं करायचं? अरे हो, हा पण एक मुद्दा आहे. दिव्याला तर मी कन्व्हिन्स करेन, पण आजी आणि मुख्य म्हणजे उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजी, त्यांना कन्व्हिन्स करायला हवं. हे बघा, या सगळ्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. वा. सगळ्या आयडियाज तयार आहेत. होय. चला मग